मी घाबरून कोपऱ्यात बसले होते. जसजशी रात्र गडद होत चालली होती तसतसे मला असे वाटले की कोणीतरी माझे हृदय मुठीत धरले आहे. आणि तेवढ्यात खोलीच्या दारात आवाज झाला. खोलीच्या दारातल्या किंचित आवाजाने माझे हृदय धडधडू लागले. माझे पुढे काय होणार आहे या भीतीने मी माझ्या मुठी आवळल्या. खोलीचा दरवाजा उघडला आणि ती व्यक्ती लटपटत पावलांनी खोलीत आली. त्याची डगमगणारी पावले माझ्या दिशेने सरकताच त्याने मोठ्या ताकदीने दरवाजा बंद केला. मी मरणार आहे असे वाटत होते. मी घाबरले आणि कोपऱ्यात जाऊन बसले. तो म्हणाला, एवढी का घाबरली आहेस? मी तुझा नवरा आहे, अनोळखी नाही. माझ्याकडे बघून तुला अनेक प्रथा, कायदे आठवतायत ना? तर बघ, आता मी तुझा नवरा आहे, तुझ्यासोबत काय करतो ते. मी तुला असेच सोडून देईन असे समजू नकोस. हे ऐकून मी रडायला लागले. त्यावेळी मी पूर्णपणे असहाय्य होते. आतापर्यंत मी माझ्या शाळेच्या गणवेशात होते. मी फक्त 18 वर्षाची होते आणि मी बाहेरच्या वर्गात शिकत होते. शाळेतून घरी जात होते. अचानक एक कार माझ्यासमोर उभी होती. मी गाडीचा मागचा दरवाजा उघडताच कोणीतरी मला मनगटाने पकडून मोठ्या ताकदीने आत ओढले. मी दचकले आणि गाडीत पडले आणि कोणीतरी मला गाडीच्या आत ओढले. दरवाजा अचानक बंद झाला. माझ्या नाकावर रुमाल ठेवला होता आणि मी बेशुद्ध झाले होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी बंद खोलीत होते. हे पाहून मी खूप घाबरले आणि रडायला लागले. घाबरून मी दारावर टकटक करू लागले. दार उघडून मला येथून बाहेर काढण्यास सांगितले, पण माझी आरडाओरड ऐकणारे कोणीच नसल्याने रडत रडत मी हतबल झाले. माझा घसा कोरडा पडला होता आणि आता दुखायला लागला होता. संपूर्ण खोली बंद होती. मी 4 तासानंतर दरवाजा उघडला तेव्हा समोर असलेला माणूस पाहून मी श्वास घेणेही विसरले. त्याच्यासोबत आणखी 2 माणसे होती. त्यांना पाहून माझे हृदय विरघळले. मला वाटले की कदाचित ही व्यक्ती आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आली असावी. तो आता माझ्या इज्जतीला कलंक लावेल, पण त्याला आयुष्यभर वेदना घ्यायची होती. तो म्हणाला की पंडितजी 10 मिनिटांनी येतील. लग्नाची सर्व व्यवस्था मी केली आहे. जर तुला सन्मानाने घरी पाठवायचे असेल तर आधी या लग्नाच्या कागदपत्रावर कोणताही नकार न देता सही कर, नाहीतर मी तुला काय करू शकतो हे तुला माहीत आहे. एवढं बोलून त्याने एक वकील माझ्याकडे आणला आणि काही कागदपत्रे माझ्याकडे दिली. तो विकत घेतलेला वकील वाटत होता. त्याने ते कागद माझ्यासमोर सादर केले आणि माझी स्वाक्षरी घेतली. त्याने दोघांना बाहेर काढले. मी रडायला लागले. मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या घरी परत जायचे होते. मला वाटले की कदाचित तो माझ्याशी लग्न करून मला घरी पाठवेल आणि मग जगासमोर मला स्वीकारण्याबद्दल बोलेल. त्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट मी नाकारली नसती तर त्याचे परिणाम माझ्यासाठी चांगले झाले नसते. त्यामुळेच मी ठरवले होते की त्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट नाकारायची नाही. त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे. कायदेशीर आणि आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे मी शांतपणे कागदपत्रावर सही केली होती आणि त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. माझ्या मनात काय चालले होते की जर मला त्या क्रूर माणसापासून वाचवायचे असेल तर तो सांगेल तसे करावे. कारण मला वाटले होते की लग्नानंतर तो मला माझ्या घरी पाठवेल तेव्हा मी कोर्टातून घटस्फोट घेईन. पण अशा दृष्ट माणसासोबत मी माझे आयुष्य कधीच जगणार नाही. पण ही माझी मोठी चूक होती. लग्नानंतरही त्याचा आणखी वाईट हेतू होता आणि त्याच्या वाईट हेतूबद्दल मी अनभिज्ञ होते. माझ्या चुकीच्या समजुतीमुळे मी लग्न होताच घरी जाईन असा आनंद मनातल्या मनात मानत होता. म्हणूनच त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मी सहमती देत होते. कारण मला माझी इज्जत वाचवण्याची संधी हीच होती. पंडितजी इथे आले आणि ते मला बोलवायला आले. मी नकार न देता त्यांच्यासोबत गेले. मी नाही म्हणाले नाही. त्याच्याशी शांतपणे लग्न केले. काही वेळाने ते सर्व निघून गेले, पण त्याने मला खोलीत आणून बसवले. मला वाटले की तो काही वेळाने येईल, मग मी त्याला घरी सोडायला सांगेन. पण ती व्यक्ती लग्नानंतर विसरलेली दिसत होती. जसजसा वेळ जात होता तसतसे माझे हृदय अधिकाधिक थांबत होते. मी उभी राहिले आणि त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागले आणि म्हणाले, मी तुला पाहिजे ते केले. देवासाठी दार उघड. मला माझ्या घरी पाठव. तू माझ्याशी लग्न केलेस. मला सन्मानाने आणि सर्व लोकांसमोर तुझ्या घरी आण, कारण माझ्यावर बदनामीचा अंकुश लागू नये. पण बाहेर पूर्ण शांतता होती. मी कितीतरी वेळ दार वाजवत रडत राहिले. मी विनवणी करत राहिली, पण बाहेर शांतता होती. कोणीच बोलले नाही. थकून आणि दमून मी पुन्हा त्याच बेडवर बसले. सकाळी भुकेने आणि तहानेने माझे शरीर निर्जीव होत आहे असे मला वाटत होते. मी पाणीसुद्धा पिले नव्हते. जसजसा वेळ निघून गेला होता तसतशी रात्र खोलवर गेली होती. मी भीतीने येणाऱ्या वेळेची वाट पाहत होती आणि तेवढ्यात मला दारावर टकटक ऐकू आली. ती व्यक्ती खोलीत आली आणि मी खूप घाबरले. ज्याच्या बदल्यात त्याने माझ्याशी लग्न केले होते त्याला माझ्या शब्दाची आठवण करून देऊ लागले. माझे नाव विशाखा आहे. मी एका छोट्या गावातली रहिवासी आहे. ते वडील व्यसनाचे बळी होते. तो दारूच्या नशेत येऊन माझ्या आईला मारहाण करायचा. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि खूप सुंदरही होते. माझी आई मला वडिलांकडेही जाऊ द्यायची नाही. जेव्हा तो दारूच्या नशेत घरी यायचा तेव्हा माझी आई म्हणायची, तुझे वडील चांगले नाहीत, त्यांच्यापासून दूर राहा.
कारण अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनाचा भरवसा नसतो. त्यांना नात्याचीही पर्वा नसते. मीही आईची आज्ञा पाळली आणि क्वचितच वडिलांसमोर जात असे. होय, माझ्या आईने माझ्यावर खूप प्रेम केले आणि मी देखील माझ्या आईसाठी माझ्या प्राणाची आहुती द्यायचे. आई आणि मुलगी आम्ही दोघंही आमचा उदरनिर्वाह करत होतो. घर खर्चात हातपाय मारून आईने मला स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला, कारण मला शिक्षणाची खूप आवड होती. वडिलांनी मनाई केली होती की शिक्षणाची काय गरज होती, पण माझा हट्ट पाहून आईने त्यांनी मान्य केले आणि मला एका छोट्याशा शाळेत प्रवेश दिला. एकदा माझ्या वडिलांची प्रकृती नशेमुळे बिघडली आणि ते रस्त्यावर बेशुद्ध पडले. त्यामुळे हा मुलगा विपुल 2 मुलांसह माझ्या वडिलांच्या घरी घेऊन आला होता आणि मी दरवाजा उघडला. हा दुर्दैवी क्षण होता. ते तिघेही दारूच्या नशेत होते. मात्र माझे वडील नशेमुळे बेशुद्ध झाले होते. माझ्या वडिलांचे हात त्यांच्या खांद्यावर होते. त्यांचा चेहरा आणि मान खाली पडलेली होती. मी अस्वस्थ झाले आणि पप्पा पप्पा असे ओरडू लागले. माझी किंकाळी ऐकून आई बाहेर आली होती. अनोळखी आणि मद्यधुंद लोकांना पाहून आई माझ्याकडे रोखून बघू लागली आणि मला शिव्या देत आत जायला सांगितले. तुझ्या वडिलांची ही अवस्था अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे आहे. तू एवढी काळजी करण्याची गरज नाही. या व्यसनाने त्यांचा मृत्यू होईल. मी खोलीत गेले, पण मला कळले नाही हा क्षण माझ्यासाठी काय त्रास देणार होता. आणि आज मी डोळ्यात अश्रू घेऊन त्या क्षणाला शिव्या देत उभी होते. जेव्हा मी शाळेत जात होते तेव्हा मला असे वाटले की कोणीतरी माझ्या मागे येत आहे. 2-4 दिवस कोणीतरी माझ्या मागे येते असं वाटत राहिलं. पण एकदा मागे वळून पाहिलं. त्या दिवशी माझ्या वडिलांना घेऊन आलेला तोच मुलगा अजून काही पावलांच्या अंतरावर माझ्या मागे येत होता. तोंडात सिगारेट घेतलेला 23-24 वर्षाचा तरुण, काळसर रंगाचा आणि भटक्या प्रकारचा होता. मी त्याच्याकडे अत्यंत रागाने पाहिलं, जेणेकरून त्याला समजेल की तो माझ्या मागे येणं मला अजिबात आवडत नाही. पण तो पिवळे दात काढून हसायला लागला. मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले. पण एकदा त्याने माझ्याशी असे काही केले की मी कल्पनाही करू शकत नाही. मी शाळेतून आले तेव्हा तो समोर उभा होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून घराकडे निघाले. माझी शाळा घरापासून फार दूर नव्हती, पण 15 मिनिटाच्या अंतरावर होती. तो मुलगा पटकन माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मी म्हणाले, हा कोणता मार्ग आहे? तू कोण आहेस? आणि मी तुला ओळखतही नाही आणि मला तुझ्याशी बोलायचे नाही. मी माझे शब्द अतिशय टोकदार आणि कठोर ठेवले होते. तो म्हणू लागला, तुझे वडील मला चांगले ओळखतात. तुझ्या नात्यासाठी मला माझ्या घरच्यांना तुझ्या घरी पाठवायला आवडेल. हे ऐकून मी रागाने लाल झाले. मी म्हणाले की असे काही करायची गरज नाही, कारण मला तू अजिबात आवडत नाहीस आणि त्यानंतर मला फॉलो करू नकोस. असं म्हणत मी पुढे निघाले. मला वाटले प्रकरण इथेच संपले असेल, पण तो मुलगा 2 दिवसांनी आईसोबत आमच्या घरी आला. त्यावेळी माझे वडील घरीच होते. माझे वडीलही त्याला ओळखत होते, त्यामुळे त्यांनी त्याला घरी येण्यापासून रोखले नाही. तो आत आला आणि अगदी घाईघाईने आत पडलेल्या खुर्चीवर बसला. त्याची आईही खूप विचित्र होती. तोंडात पाण्याचा विडा घेऊन आमचे संपूर्ण घर एकटक पाहत होती. तिने आपल्या मुलाला दिलेल्या वाईट संगोपनाची तिला जाणीवही नव्हती आणि तिने तिच्या मुलाचे हे नाते माझ्याकडे आणले होते. तिने आपल्या मुलाला समजून घ्यायला हवे होते, कारण तिचा मुलगा ड्रग्ज ॲडिक्ट होता. अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन व्यक्तीला अंमली पदार्थ न मिळाल्यास तो आपल्या पत्नीलाही विकतो. त्या बाईने इकडे तिकडे बोलत असताना माझ्या वडिलांशी माझे नाते विचारले. मला वाटले की माझे वडील तिला हाकलून लावतील, पण मला आश्चर्य वाटले जेव्हा माझे वडील म्हणाले की तू काहीही कमवत नाहीस, मी तुला माझ्या मुलीचा हात कसा देऊ? असे म्हणत त्याने खिशातून 2 लाख रुपये काढले आणि वडिलांसमोर ठेवले. त्याची आई म्हणू लागली की आमच्याकडे दुकाने आहेत आणि घरही आहे, ज्यासाठी आम्ही चांगले भाडे मिळवतो. तुमची मुलगी आमच्या घरी सुखात राहील, असे म्हणत तिने तोंडातील सुपारी नकळत जमिनीवर थुंकली. माझी आई म्हणाली, 2 लाख उचल आणि इथून निघ. मला हे नाते अजिबात मान्य नाही. पण माझ्या वडिलांनी लगेच तिच्या हातून ते 2 लाख रुपये घेतले. तो म्हणाला, मला हे नाते मान्य आहे. हे ऐकून मला राग आला. आई पण विचारू लागली, काय झालंय तुला? मी माझ्या मुलीला ड्रगच्या आहारी गेलेल्या माणसासोबत कधीही सोपवू शकत नाही. पप्पा म्हणू लागले, तुझी मुलगी कुठून आली? ती माझी मुलगी आहे आणि मी पूर्ण जाणीवपूर्वक तिचे लग्न या मुलाशी करीन. हे ऐकताच मी ताबडतोब खोलीतून बाहेर आले आणि रागाने माझ्या वडिलांना सांगितले की मला हे नाते अजिबात मान्य नाही. माझ्या तोंडून नकार ऐकून त्या मुलाच्या आईने आपल्या मुलाला ओरडायला सुरुवात केली. ती म्हणू लागली, मूर्ख मुला, तू म्हणायचास की तुझं त्या मुलीवर प्रेम आहे आणि ती नाकारते. हे ऐकून मला आणखी राग आला. मी म्हणाले, मला हा अडाणी अशिक्षित मुलगा अजिबात आवडत नाही. तुम्ही लोक इथून निघाले तर बरे. पण मुलगा रागाने उभा राहिला. तो त्याच्या आईला म्हणाला, आई तू घातलेली अंगठी मला दे. मी काय करू शकतो ते मी तिला आताच दाखवतो. शेवटी माझ्यात काय कमी आहे? मी हे नाते मान्य करत नाही. हे ऐकून माझी आईसुद्धा रागाने म्हणू लागली, तू हे सगळं जबरदस्तीने का करतोस? तेव्हा माझ्या वडिलांनी आईशी भांडण करायला सुरुवात केली. तो म्हणाला, विशाखा माझी मुलगी आहे. मी तिला विहिरीत टाकले तरी नकार देणारी तू कोण? मग वडील त्या मुलाला म्हणाले की तू मुलीला अंगठी घाल.
तुला कोण अडवतो ते बघतोच. पप्पांनी माझ्या आईचा हात घट्ट पकडून खोलीत नेऊन बंद केलं. मी म्हणाले, पप्पा मला या मुलाशी लग्न करायचं नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती का करत आहात? पण माझ्या वडिलांनी माझे ऐकले नाही आणि महिलेने आपल्या हातातून जुनी सोन्याची अंगठी काढून आपल्या मुलाच्या हातात ठेवली. तो अगदी बेफिकीरपणे हसत माझ्या दिशेने सरकला आणि मी काही पावले मागे गेले. मी म्हणाले, बघ माझ्याजवळ येऊ नकोस. खबरदार तू माझा हात धरण्याचा प्रयत्न केलास तर. त्याने अत्यंत क्रूरपणे मला ओढलं आणि अंगठी जबरदस्ती माझ्या बोटात घातली. तो म्हणाला, यापुढे माझा तुझ्यावर हक्क असेल, असे म्हणत त्याने आईकडे पाहिलं. त्याच्या आईने तिच्या पर्समधून 5,000 रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले आणि ती म्हणाली की आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ आणि आमच्या सुनेला आमच्या घरी घेऊन जाऊ. माझे वडील ते 2 लाख रुपये पुन्हा पुन्हा बघत खुश होते. माझे वडील खूप लोभी होते आणि पैशासाठी काही करू शकतात हे मला माहीत होते. आई दार वाजवत होती. मी पुढे जाऊन दरवाजा उघडला. माझ्या आईचे मन अगदी दुःखी झाले होते. तिने माझ्या बाबांना धक्का दिला आणि म्हणाले, तुम्ही कसले बाप आहात? लोक त्यांच्या मुलीच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलीला ड्रगच्या व्यसनाधीन माणसाच्या हवाली केलेत. पण माझ्या वडिलांनी त्यांच्यासमोर माझ्या आईच्या तोंडावर चापट मारली आणि ती माझी मुलगी असल्याचे सांगितले. तुला हवं ते करायला तू कोण आहेस? आता जर तू तिला सल्ला देण्यासाठी तुझ्या तोंडातून एक शब्दही काढलास तर मी तुला आत्ताच घरातून हाकलून देईन. मला इतकं ऐकावं लागलं की आई गप्पच झाली. तो मुलगा माझ्याकडे निर्लज्ज नजरेने बघून आईसोबत निघून गेला. तर मी हातातल्या अंगठीकडे बघतच राहिले. बराच वेळ मला काहीच समजले नाही आणि काही वेळाने शुद्धीवर आल्यावर मी माझा राग अंगठीवरच काढला. मी माझ्या बोटातून अंगठी काढून फेकून दिली. माझ्यासाठी ती अंगठी नसून साखळी होती. मला तिरस्कार वाटला. मी अंगठी काढली आणि तिथे फेकून दिली आणि म्हणाले की मी त्या मुलाशी लग्न करणार नाही. हे पाहून माझ्या वडिलांना राग आला. मी खोलीत जायला लागताच त्याने मला केसाने पकडून भिंतीवर फेकले आणि म्हणाला, तुझ्यात एवढी हिंमत आहे की मी जे बोललो ते नाकारण्याची? त्याने अंगठी उचलली आणि परत माझ्या हातावर ठेवली. माझ्या वडिलांनी मारहाण केल्यानंतर मला ती अंगठी पुन्हा माझ्या बोटात घालायला लावली. मी संपूर्ण रात्र रडत घालवली. मी त्या व्यक्तीचा विचार करत होते ज्याला मला किळस येत होता. मी माझे संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत कसे घालवू शकेन? एंगेजमेंट झाल्यावर रोज तो मला उचलून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवायचा, तर कधी शाळेतून उचलायचा. माझे मित्रमैत्रिणी मला बघून माझी चेष्टा करायचे. मला त्याची लाज वाटायची आणि मी माझ्या आईकडे तक्रार केली तरीही ती काही करू शकली नसती. तीही असहाय्य होती. माझे वडील त्यांची खूप सेवा करायचे आणि ते आणि मी अनेक तास एकत्र पत्ते खेळायचे आणि मग ड्रिंक प्यायचे. घरी आल्यावर तो विचित्र विनंत्या करायचा. माझ्यासाठी चहा बनव म्हणून मला सांगायचा, तर कधी म्हणायचा माझ्यासाठी तुझ्या हाताने हलवा बनव. तो माझ्यासमोर बसून माझी स्तुती करायचा आणि माझे वडील हे ऐकून आनंदी व्हायचे. मला माझ्या वडिलांचा तिरस्कार वाटू लागला. तो कुठल्या तरी बहाण्याने माझा हात धरायचा प्रयत्न करायचा आणि कधी माझ्या गळ्यातील स्कार्फ काढायचा. मी नकार दिला तर तो मला म्हणायचा, तू माझी बायको होणार आहेस, मला पाहिजे ते मी करू शकतो. मी रागाने म्हणायचे की हे चुकीचे आहे, मी अजून तुझी बायको नाही. लग्नापूर्वी माझ्यासोबत असे वागणे मला आवडत नाही. लग्न होईपर्यंत तू तुझ्या मर्यादेत राहा. पण माझ्या बोलण्याचा त्या व्यक्तीवर काही परिणाम झाला नाही. एक दिवस त्याने मर्यादा ओलांडली. घरी कोणी नव्हते आणि तो घरी आला आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेत माझ्या कमरेला हात घालून मला जवळ ओढले आणि मला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याची नेहमीची गोष्ट केली. तू माझी बायको होणार आहेस, मी काही करू शकतो. पण मी त्याला माझ्यापासून दूर ढकलले आणि रागाने म्हणाले, मी अजून तुझी बायको बनले नाही, त्यामुळे लग्नापूर्वी मला हात लावू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. तेवढ्यात माझी आई आली होती आणि तो निघून गेला होता. एके दिवशी मी अशी बातमी ऐकली की मी आनंदी आहे की दुःखी आहे समजले नाही. त्या दिवशी माझे वडील घरी आले नाहीत. अख्खी रात्र निघून गेली होती. आईला सुद्धा काळजी वाटत होती की तो दारू पिऊन कुठल्या तरी रस्त्याच्या कोपऱ्यावर पडला असावा. सकाळ होताच माझा मंगेतर विपुल माझ्या वडिलांना घरी घेऊन आला. माझे वडील वारले होते. दारू प्यायल्याने तो इतका बेशुद्ध झाला की त्याला पुन्हा जाग येईना. मग हे सर्व ऐकून मला अजिबात वाईट वाटले नाही की माझ्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही गावकरी आले नव्हते, कारण माझ्या वडिलांची कृती चुकीची होती हे संपूर्ण गावाला माहीत होते. फक्त काही लोक आले होते आणि तेही माझ्या आणि माझ्या आईबद्दलच्या सहानुभूतीपोटी. तर वडिलांच्या मृत्यूनंतर विपुलशी सर्व संबंध तुटले. हे नातं वडिलांनी ठरवलं होतं आणि आम्ही या नात्यातून मुक्त झालो. दुसऱ्या दिवशी तो मला भेटायला पुन्हा घरी आला तेव्हा मी अंगठी काढून त्याच्या चेहऱ्यावर फेकली. संबंध तोडल्यानंतर त्याला राग आला आणि त्याने बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. मग मी त्याला जोरात थप्पड मारली. त्याला घराबाहेर ढकलले आणि पुन्हा येथे येण्याचा प्रयत्न करू नकोस असे सांगितले. माझे वडील आता या जगात नाहीत. त्याच्याबरोबरच माझे तुझ्याशी असलेले नातेही संपले आहे. थप्पड मारल्यावर तो दगडासारखा झाला होता, पण मी गावासमोर त्याचा इतका अपमान केला, मला वाटले की तो पुन्हा इथे पाऊलही ठेवणार नाही. काही दिवस मी पूर्णपणे गप्प राहिले.
तो मुलगा पुन्हा इथे आला नाही. मला वाटले की कदाचित इतका अपमान झाल्यावर तो घाबरला असेल आणि पुन्हा इथे येणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याने मला शाळेतून उचलून त्याच्या घरी आणले. मी खोलीत बसले होते. तेवढ्यात दार उघडले. तो नशेत होता आणि समोर बसला. तो म्हणाला, "तू का घाबरतेस? मी तुझा नवरा आहे. तुला वकील आणि काही साक्षीदारांसमोर माझी पत्नी बनवले आहे. अग्नीसोबत फेऱ्याही घेतल्या आहेत." त्याचे म्हणणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी म्हणू लागले, "मला घरी सोड." तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्याकडे बघून म्हणाला की जोपर्यंत मला माझा हक्क मिळत नाही तोपर्यंत तो मला इथून जाऊ देणार नाही. "तुला काय वाटतं, आता तू माझी बायको आहेस, मी तुला जाऊ देईन? मी खूप दिवसापासून तुझी आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज जेव्हा मला हा अधिकार मिळाला आहे." असे म्हणत तो माझ्या इतका जवळ आला की त्याच्या तोंडाचा दुर्गंध माझ्या नाकात शिरला. मला मळमळ वाटू लागला. मी माझा श्वास रोखून धरला आणि त्यानंतर त्याने माझ्याशी काय केले याची मला कल्पनाही येत नव्हती. सगळा आराम आणि क्रौर्य मला लक्ष करत राहिले. मला वेदना होत होत्या आणि माझी इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. सकाळ झाली तेव्हा माझे संपूर्ण शरीर दुखत होते. जेव्हा मी उठले तेव्हा असे वाटले की मी मरत आहे. सर्व काही संपले आहे. विपुल म्हणू लागला, "तू तुझ्या घरी परत जा, पण तू काही सांगायचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही." असे म्हणत त्याने मला घरापासून काही अंतरावर सोडले. माझ्या उद्ध्वस्त अवस्थेत मी घरात शिरले होते. माझी आई खूप अस्वस्थ होती. परिसरातील काही महिला माझ्या घरी बसल्या होत्या. माझी आई माझी अवस्था पाहून ती खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागली. माझ्या आईने मला पाहताच मला लगेच खोलीत नेले आणि त्या महिलांना तिथून दूर पाठवायला सुरुवात केली. मी ढसाढसा रडायला लागले आणि संपूर्ण हकीकत आईला सांगितली. आता काही उपाय नव्हता, कारण तो माझा नवरा झाला होता आणि त्याने माझ्याशी नातेही प्रस्थापित केले होते. माझी आई म्हणू लागली की आता तुझी त्याच्याबरोबर पाठवणी करणे चांगले आहे. असो, तू तुझ्यावर प्रेम करतो असा दावा कर. कोणास ठाऊक, जर तू त्याच्यासोबत राहायला सुरुवात केली तर कदाचित तो सुधारेल. माझे हृदय धडधडत होते, पण मी असहाय्य होते, कारण मी त्याची पत्नी आहे आणि काल त्याने माझ्याशी जे काही केलं होते हे मी आयुष्यभर विसरू शकले नाही. इच्छा नसतानाही आई मला सोनेरी स्वप्न दाखवू लागली. आजूबाजूचे लोकही आमच्या घरी यायला लागले. ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली होती. सर्वजण विपुलवर थुंकत होते, पण त्याच्या भूतीमुळे कोणी काही बोलले नाही. आता तुझ्या बापाची सावलीही तुझ्या डोक्यावर नाही आणि सावली असली तरी तुझ्यासाठी तो बाप कमी आणि कसाही जास्त. म्हणून मी एकटी आई आणि मुलगी त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तर असे कर, त्याच्या घरात पत्नी म्हणून शांतपणे राहा. देवाची इच्छा असेल तर विपुल सुधारू शकतो. पण तो सुधारू शकेल असा माणूस नव्हता हे नेहमी मला माहीत होतं. आम्हाला कोणाचाही पाठिंबा नव्हता. तुझे वडील आधीच मेले आहेत. विपुल चांगला कमावतो, तो तुला आनंदी ठेवेल. एवढे बोलून आईने आपले अश्रू पुसले. काही दिवसांनी विपुल परत आला आणि म्हणाला, "आजपासून मी इथेच राहणार आहे." माझ्या आईनेही सांगितले की ठीक आहे. या बहाण्याने एक पुरुषही घरात उपस्थित असेल. लग्नानंतरही त्याचा दृष्टिकोन बदलू शकला नाही. त्याने माझ्याशी असे गैरवर्तन केले. मी त्याची बायको होते, पण असे असूनही तो माझा इतका छळ करायचा की वेदना आणि त्रासामुळे मी फिकी पडले. रात्रीचा अंधार जसजसा वाढू लागला तसतसे माझे हृदय आतून कोरड्या पाण्यासारखे धडधडू लागले. तो रोज रात्री मला छळायचा आणि इतका त्रास आणि वेदना द्यायचा की मी वेदनेने रडायचे. मी आईला सांगितले तर ती मला धीर धरायला सांगायची. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी पूर्णपणे बेरोजगार होते. त्याच्याकडे नोकरी नव्हती, पण त्याचे स्वतःचे घर आणि काही दुकाने होती ज्याचे भाडे मिळायचे. दिवसभर त्याने कोणतेही काम केले नाही तरी त्याला भाड्याचे पैसे मिळायचे. आणि मग एके दिवशी मला बातमी मिळाली की मी प्रेग्नेंट आहे. मुलाचे ऐकून कदाचित विपुलचे चुकीचे वागणे बदलेल असे मला वाटले, पण तसं काही झालं नाही. माझी प्रकृती दिवसेदिवस खराब होत चालली होती. येणाऱ्या मुलाची बातमी ऐकून विपुलच्या वागण्यात काही बदल झाला नाही. तो मला रात्री असा त्रास द्यायचा. डॉक्टरांनी मला सांगितले की तुझ्या पतीपासून दूर राहा, अन्यथा तुझ्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे मी विपुलला सांगितल्यावर तो संतापला आणि म्हणाला, "हे सांगणारे डॉक्टर कोण आहेत? जर मी माझ्या शारीरिक गरजा तुझ्याकडून पूर्ण करणार नाही तर कोणाकडून पूर्ण करणार? आणि गरोदर असलेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या गरजा पूर्ण करत नाही का?" मी म्हणाले, "पण डॉक्टर म्हणाले की बाळ खूप अशक्त आहे, मुलाच्या जीवाला धोका असू शकतो." मला इतकं ऐकायचं होतं की तो घाणेरडा आवाज करत म्हणाला, "ठीक आहे, मी माणूस आहे आणि माझ्या काही शारीरिक गरजाही आहेत जे मी नक्कीच पूर्ण करेल. तुझ्याकडून नाही तर तुझी आई माझी गरज पूर्ण करेल." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. मी त्याला विचारू लागले की तू हे कसे करू शकतोस? ती तुझ्या आईच्या ठिकाणी आहे, तुझी सासू आहे. पण पुढच्या क्षणी त्याने काय केले याचा विचारही करता येत नव्हता. तो उठला आणि माझ्या आईकडे गेला आणि माझ्या आईला जबरदस्तीने त्याच्या खोलीत ओढू लागला आणि म्हणाला की आता मी पुढे काय करू शकतो ते सांगतो.
तो माझ्या आईला खोलीत घेऊन जात होता आणि मला हे दृश्य सहन होत नव्हते. मग माझी नजर अंगणात पडलेल्या फुलदाणीवर पडली. मी ती उचलली आणि म्हणाले, माझ्या आईला सोड. जर तू माझ्या आईचे काही वाईट केले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. हे ऐकून तो हसू लागला. तेव्हा तो म्हणाला, मला मारण्याची तुझ्यात हिंमत नाही. त्यावेळी माझ्यात एवढी हिंमत कुठून आली माहीत नाही, पण मी विपुलवर फुलदाणी फेकून मारली. काही वेळाने तो वेदनेने जमिनीवर कोसळला होता. आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही आले होते. मात्र विपुलला पाहताच हे त्याचे नशीब असावे असे ते म्हणाले. त्यानंतर संपूर्ण परिसराने मिळून गुप्त पद्धतीने त्याचे अंतिम संस्कार केले. त्याबद्दल कोणालाच कळू दिले नाही. मी आणि माझी आई गाव सोडून शहरात आलो. इथे आल्यानंतर मी शिक्षणासोबत काम करू लागले आणि माझी आई कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करू लागली. एका महिन्यानंतर मी एका मृत मुलीला जन्म दिला. मला माझ्या मुलीच्या मृत्यूचे दुःख झाले, पण कदाचित हे तिच्या हिताचे आहे असे मला वाटले. शहरात येऊन 2 वर्षे झाली. एक छोटीशी नोकरी करून स्वतःला आणि माझ्या आईला आधार देत होते. माझ्या आईच्या ओळखीच्या व्यक्तीने माझे नाते जुळवले होते. मुलाची पहिली पत्नी मरण पावली होती. मुलाला जन्म दिल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला. एक लहान नवजात मुलगी होती. तिला वाढवण्यासाठी आईची गरज होती आणि म्हणूनच त्याला लग्न करायचे होते. जेव्हा माझ्या आईने हे नाते माझ्यासमोर ठेवले आणि सांगितले की मुलगा चांगला शिकलेला आहे आणि तुला आनंदी ठेवेल, तेव्हा मी देखील या नात्याला हो म्हणाले. आयुष्यात आनंद किंवा उत्साह उरला नव्हता. मी त्या निरागस मुलीचा विचार केला. मला वाटले, आता ती एक लहान नवजात बाळ आहे. तिला आईची नितांत गरज आहे. मी त्या मुलीची चांगली काळजी घेईन. असा विचार करून मी नात्याला हो म्हणाले. माझ्या आईने माझे लग्न केले आणि मी माझ्या आयुष्यात पुढे गेले. माझा नवरा खूप चांगला आहे. मी त्याच्या मुलीची खऱ्या आईप्रमाणे काळजी घेते. हे पाहून माझ्या नवऱ्याचा माझ्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. मी माझ्या कुटुंबात खूप आनंदी आहे. पण आताही जेव्हा मला गेलेला काळ आठवतो तेव्हा माझा आत्मा हादरतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.